सर्व समर्थक प्रभूला आपल्या येशू ख्रिस्ताला आपण धन्यवाद देऊ की परमपित्याने प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा आपल्याला त्याच्या नावात इथे बोलावलं, त्याचं वचन ऐकण्याची जी संधी दिली आणि आजचा पवित्र दिवस आपल्या जीवनामध्ये जोडला. म्हणून आपण सर्वजण मनापासून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊ. कारण की धन्यवाद देण्याजोगा केवळ एकच देव आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे, आपला जिवंत परमेश्वर आहे. तर माझ्या प्रियांनो, आपण छोटीशी प्रार्थना करू आणि आपल्या वचनाला मग आपण सुरुवात करूया. सर्व समर्थ देव प्रभू येशू ख्रिस्त आमचा उद्धारक, आमचा तारणारा, सर्वजण आम्ही मनापासून धन्यवाद देतो प्रभू की तुझ्या कृपेने आणि तुझ्या करुणेने तू आम्हाला इथे एकत्रित जमवलंस आणि बाप्पा तुझी सेवा करण्याची संधी दिलीस. ही संधी आम्हाला रोज दे. आमच्या मुखातून प्रभू रोज तुझं नाव निघू दे. तुझं पवित्र नाव प्रभू जे तारणास समर्थ आहे ते नाव आमच्या मुखातून नित्य निघू दे. ही विनंती प्रार्थना आमचा पवित्र परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त याच्या चरणी मी समर्पित करतो, म्हणून तो ऐकते त्या. आमेन, आमेन, आमेन. सर्व मंडळीस माझा प्रेमाचा सलाम. आपण जे परमेश्वराने आज आपल्याला वचन दिलेलं आहे, जे परमेश्वराची वाणी आज आपण ऐकणार आहोत, ती म्हणजे परमेश्वराचा सेवक. परमेश्वराचा सेवक. माझ्या प्रिय मंडळींनो, आपल्याला सांगू इच्छितो की देवाचा खरा सेवक किंवा परमेश्वराचा सेवक कसा असावा, त्याचा स्वभाव कसा पाहिजे, त्यांनी कसं वागलं पाहिजे, त्यांनी कसं चाललं पाहिजे, हे सर्व काही आपल्याला देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे की माझा खरा सेवक कसा असावा. सुरुवातीला आपण पाहूया उत्पत्ती याचा 2रा अध्याय. आता माझं असं म्हणणं आहे किंवा प्रभूने मला असं सुचवलं आहे की सेवा जी आहे ती उत्पत्तीच्या पुस्तकापासून तिथूनच सुरू होते. सुरुवातीला परमेश्वराने स्वतः हे जग निर्माण केलं. अंधाकारातून त्याने सर्व विश्व निर्माण केलेलं आहे. हे सर्व जग त्याने कसं व्यवस्थित निर्माण केलं. बघितलं की सगळं चांगलं मी निर्माण केलं. मग आपण पाहूया की जुन्या करारामध्ये उत्पत्तीत देवाने कसं केलं बघा. परमेश्वराने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली तेव्हा शेतातील कोणतेही उद्भिज नव्हते. देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तेव्हा शेतातील कोणचंही पीक, कोणचंही बी नव्हतं आणि शेतातील कोणतीही वनस्पती अद्याप नव्हती. कारण काय, तर देवाने पृथ्वीवर अजून पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. हा मोठा महत्वाचा मुद्दा. ज्या सृष्टीची निर्मिती परमेश्वराने केली, वचन 7 सांगतं, मग परमेश्वर देवाने जमिनीत मातीचा मनुष्य घडविला व तिच्यात जीवनाचा श्वास फुकला. वचन 8 मध्ये सांगतं, मग परमेश्वराने पूर्वेस एदेनात बाग लावली व तिच्यात आपण घडविलेला मनुष्य ठेवला. उत्पत्ती वचन 15 मध्ये सांगतंय, परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. कशासाठी ठेवलंय? राखण करण्यासाठी. आणि मी जी ही सृष्टी निर्माण केली आहे, जे मी हे काही निर्माण केलंय, मला सांगू इच्छितो तुम्हाला की सर्वात पहिलं जी सेवेची योजना, जी सेवा केली ती खुद्द कोणी केलेली आहे? परमेश्वराने केलेली आहे, मानवाकरता केलेली आहे.
सृष्टी निर्माण केली कोणासाठी? मानवासाठी. 6 दिवस परिश्रम केलं कोणासाठी? मानवासाठी. जे चांगलं ते निर्माण केलं कोणी? परमेश्वराने. स्वतः श्रम घेऊन, स्वतः सेवा करून आमच्या जिवंत यहोवा परमेश्वराने स्वतः सेवेचा पहिला कित्ता घालून दिलेला आहे. कोणी मानो अथवा न मानो. त्याला सृष्टी उगाच निर्माण करायची नव्हती आणि त्याला झाडं फुलं काय उगाच निर्माण करायची नव्हती. मला जे आता निर्माण करायची माझी जी योजना आहे, माझी जी सेवेची संकल्पना आहे, जी सृष्टी मी निर्माण करतो, सेवा करण्याचा सद्भाव जो मला दाखवायचा आहे, ते सुरुवात कोणापासून झाली पाहिजे? माझ्यापासून झाली पाहिजे. मी निर्माण करताय. मग मी निर्माण करताय तो पण माणसासाठी झटलेला आहे. मग अशा पृथ्वीची, अशा सृष्टीची जेव्हा त्याने निर्माण केलं आणि मग त्याने सांगितलं की हे जे मी निर्माण केलं, आता मग अजून पाऊस पडला नाही. देवाने स्पष्टपणे स्वतः सेवेचा किस्सा घालून दिला. हे सर्व त्याने आमच्यासाठी केले. जर हे सर्व आमच्या करता निर्माण केले तर त्याची देखभाल करणार कोण? जर हे प्रत्येक झाड, झुडूप, पशु, पक्षी, जलाशयातले मासे हे जे मी निर्माण केलेत, याची देखभाल करणार कोण? मी जी सृष्टी निर्माण केली, पृथ्वी निर्माण केली, याची देखभाल करणार कोण? कोण करील? तर माझ्या प्रतिरूपाचा जो असेल, माझ्यासारखा जो विचार करू शकेल, तो हे करू शकतो. तो ही सेवा करू शकतो. परमेश्वराने कुठल्या झाडाला म्हणलं का, हे झाड तू ह्या झाडाची देखभाल कर, मी निर्माण केलं? परमेश्वर बोलू शकला असता आणि ते कदाचित झालंही असतं, पण नाही. ते काहीतरी विपरीत होत आहे ना. मग परमेश्वराने ना कोणत्या जनावरांवरती सृष्टीची देखभाल करण्याला सोपवून दिली. त्यांनी निर्माण केले. ना कुठल्या तो असा माशाला म्हणला, भले पण मोठमोठे मासे पाण्यामध्ये निर्माण केले, पण कोणत्या देव माशाला म्हणला नाही तू एवढा मोठास, मग तू पाण्यातून उडी मारून ही जमिनीची मशागत करून टाक. कोणत्या लांडग्याला सांगितलं नाही की ही जमीन नांगर आणि चल बी पेर. कारण की मी निर्माण केलं ते सर्वोत्कृष्ट निर्माण केलंय. आणि ते कसं निर्माण केलंय? माझ्या प्रतिरूपाचा जो आहे, जो मी निर्माण करतो मनुष्य, त्याच्यासाठी निर्माण केलंय. आणि येणारी सृष्टी जी आहे, जी पुढे होणार आहे, तिची देखभाल मी करील, पण जी मशागत आहे, जी सेवा आहे, तो माझ्या प्रतिरूपाचा मनुष्य करील. परमेश्वर सृष्टी निर्माण करून थांबला नाही. तो आजपर्यंत देखभाल करतो. पाऊस वेळेवर पाडतो, थंडी वेळेवर आहे, उन्हाळा वेळेवर आहे, फळं फुलं सगळे वेळेवर उगवत आहेत, आपण त्याचा आस्वाद घेतोय, आपण खातो, देखभाल तो करतोय. पण सेवा करण्याचं दान कोणाला दिलंय? मानवाला दिलंय, माझ्या प्रतिरूपाचा. मी हे सर्व सांभाळतो, वरून मी सगळं सांभाळतो, तू खाली सांभाळ, तू खाली सेवा कर. आता ही सेवा करत असताना जे प्रत्येक वस्तूचा त्याने आपल्याला सांगितलंय, सेवा कर म्हणजे तुला झाड लाव, झाड लावणं आलं तर तुला त्याच्या बाजूला त्याला खत घाल. ते मरायला लागलंय, त्याच्या पानं बिनं फांद्या कोणत्या खराब झाल्यात त्या काढून टाक, त्याला दुसरं चांगलं कलम लाव. ही काटेरी कुटेरी जमीन आहे, हिला साफसूफ कर, मीच निर्माण केली आहे, पण हिला काय कर, चांगलं कर. एक कार्य मी तुझ्यावर सोपवलं, ही सेवा मी तुला दिलेली आहे. आणि ती सेवा ती मनोभावे कर, ती चांगली कर. आणि ही सेवा करत मनुष्य जेव्हा सेवा करतो, ही सेवा आपल्याला त्यांनी कधीपासून दिली आहे? आदामापासून ही सेवेचं व्रत दिलेलं आहे.
आणि हा कित्ता खुद्द आपल्या यहोवा परमेश्वराने जो घालून दिला आहे, त्या सेवेचा अंगीकार कसा केला पाहिजे आपण? सेवेचा जो खरा सेवक आहे त्याच्या अंगी द्वेष, कपट, राग, लोभ, तिरस्कार, निंदा हे सर्व अवगुण नसतात. पहिली गोष्ट, जो सेवक आहे त्याच्या अंगी काय? द्वेष, कपट, राग, लोभ, तिरस्कार, व्यभिचार हे कुठलेही अवगुण दिसत नाहीत. तर खरा सेवकाबद्दल परमेश्वर काय बोलतो ते आपण ऐकू. यशया 42 अध्याय वचन 1 ते 4. पहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. तो आरडाओरडा करणार नाही, तो गवगवा करणार नाही, मिनमिनती वाद तो विझवणार नाही, चेपलेला बोरू तो मोडणार नाही. कारण परमेश्वराचं हे वचन सांगण्याचं परमेश्वराला कारण असं आहे की कारण मी मनुष्य पाठवला होता सेवा करण्यासाठी. तर त्याच्या अंगी काय झालं नेमकं? तो माझ्या सेवेस विन्मुख झाला, जो माझ्या हाताने घडवला. जी सेवा मी त्याला दिली होती, ही सेवा कर, माझ्या जमिनीची मशागत कर, माझ्या बागेची देखभाल कर, माझ्या झाडाझुडपाची फळांची देखभाल कर, त्याला झाडाला चांगले फळं आण, ही सृष्टी मी तुझ्या ताब्यात देतो. त्यांनी हे न करता त्याच्या अंगामध्ये लोभ, तिरस्कार, कपट, राग, खून, द्वेष हे सगळे त्याने अंगीकारल्या आणि त्या सेवेपासून काय झाला? तो विमुख झाला. मग आता परमेश्वर म्हणतो की आता मी काय करू? आता मला काय केलं पाहिजे? कारण याच्यामध्ये तर हे सगळं आलं, म्हणून हे मी आता असं होऊ देणार नाही. तर मी स्वतःच माझा आत्मा घेऊन तुमच्या सेवेस हजर होतो. मी माझे सेवक पाठवले, काही प्रमाणात चालले, काही प्रमाणात चुकले, चांगलं केलं, वाईट केलं, चांगलं केलं, वाईट केलं. परफेक्ट सेवा कोणाकडून घडली नाही. मग आता मी काय करू? माझ्या खरी प्रतीची ओळख कोण करून देईल? तर मी जे घडवलंय, मी जे एवढी सृष्टी निर्माण केली, हा जो मी माझ्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवलाय, मग ही मी घडवलेली सृष्टी मी अशीच वाया जाऊ देऊ का? सेवा करायला कोणी तयार होत नाही. तर काय करू ह्या सृष्टीचं? तर मी आता असा गप्प बसणार नाही. तर मी माझा आत्माच घेऊन आता स्वतः खाली उतरतो आणि तुमच्या सेवेस मी हजर होतो. कोण म्हणतो? यहोवा परमेश्वर. माझ्या पुत्राला तुमच्या सेवेस पाठवतो, कारण माझ्या सेवकाचा स्वभाव निष्कलंक असावा, निष्कपट असावा, तो निष्कपट चालावा, ज्याचे बोलणे हो तर हो, नाही तर नाही असे असावे, मनाचा लीन व नम्र, प्रत्येक बाबतीत खरा असावा, जाचलेल्यास मुक्त करणारा, रंजल्या गाजलेल्या दुखितांना जवळ करणारा, माझी खरी प्रीती लोकांस सांगणारा, विदित करणारा, जे तुम्ही आपले मन कठीण केले होते ते पुन्हा माझ्याकडे वळवणारा, असा माझा पवित्र आत्मा, माझा पवित्र पुत्र मी तुमच्या सेवेस पाठवतो. खरी सेवा माझा पुत्र आता तुम्हाला दाखवून देईल. माझ्या रूपाचा, प्रतिरूपाचा मी तयार केला, तो बहकला, त्याचे मुलंही बहकले, त्याचं खानदान बहकलं. पण आता मी माझा स्वतःचा आत्मा घालून माझा पुत्र तुमच्या सेवेस पाठवतो. असा परमेश्वर, असा देव आहे. तो काय करेल? तुमचं हृदय कठीण झाले हृदय तुमचे माझ्याकडे वळविल आणि तुमची जी स्वभावाची जमीन आहे तिचा मशागत करेल, माझा पुत्र करेल. असा माझा पुत्र तुमचा सेवक म्हणून मी पाठवतो. खरी सेवा आणि तिचा खरा अर्थ तो तुमच्या हृदयावर आपल्या हाताने लिहिल. तुम्ही कसे चालावे
तुम्ही कसे वागावे, तुमचा स्वभाव कसा असावा, तुमचे राहणीमान कसे असावे, तुम्ही कसे नम्र व्हावे, हे सर्व माझा खरा सेवक, माझा पुत्र तुम्हाला दाखवील. येशू ख्रिस्त तुम्हाला दाखवील. माझ्या प्रिय मंडळींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येक कृतीतून, आपल्या प्रत्येक वागणुकीतून खरी सेवा काय हे त्याने दाखवून दिलं. रंजल्या गाजलेल्यांना जवळ करणं, त्यांना कधी झिडकारलं नाही, दुःखितांना कधी दूर सारलं नाही. तुमच्या आणि माझ्या स्वभावाची, आपल्या हृदयाची मशागत प्रभू येशू ख्रिस्ताने केली. ह्या जमिनीची मशागत केली. तुमचे पाप जे काटेरी झुडप ह्या जमिनीवरती उगवले होते, त्यांनी आपल्या पाठीवरती ते फटके खाऊन ती जमीन नांगरून घेतली. तुमच्या आणि माझ्यासाठी खरी सेवा. माझ्या प्रतिरूपाचा करू शकला नाही, पण माझा आत्मा, माझा आवेश, माझा पुत्र ही सेवा पूर्ण करेल तुमच्यासाठी. खरा सेवक मी पाठवतो. परमेश्वराचा खरा सेवक प्रभू येशू ख्रिस्त, मनुष्याचा पुत्र. प्रभू येशू ख्रिस्ताने कधी म्हटलं नाही की मी देवाचा पुत्र आहे. सुरुवातीला मनुष्याचा पुत्र म्हणून जगात वावरतो, तुमच्या बरोबर मी राहतो, खातो पितो, मग मी काय आहे? मी मनुष्याचा आहे. पण आत्मिक माहित आहे मी देवाचा आहे. पण मी तुमच्यामध्ये आलो. कशाला आलो? मी लखलखीत रूप धारण करून जर वावरलो तर कोण माझ्या जवळ येईल? कुणी जवळ येणार नाही. ती जवळीक तर राहणार नाही. तुमच्या दुःखात, तुमच्या सुखात मी कसा सामील होईल? तुमचं कसं मी जाणून घेईल? तुमच्या घरात मी प्रवेश करत होईल कसा करेल? तुमच्या हृदयात प्रवेश कसा करेल? नाही का? एखादा सेलिब्रिटी जर घरामध्ये आला तर आपण फक्त आपलं घर स्वच्छ करायला बघतो, कारण की तो थोडा वेळ राहून बसून जाणार असतो. आणि तेवढ्या याचा आपण त्याला चहा पाणी त्याच्यात जे आवडीचं असं आपण ते देतो, पण खुलून आपण त्याला त्याचं आपलं दुःख त्याला सांगत नाही. नाही का? सांगतो कधी? आपण सांगत नाही. पण आपल्या प्रतिरूपाचा मी तुझ्यासारखा बनून आलो म्हणून लोक कुष्ठरोगी, रक्तस्रावी, रोगाने पछाडलेले, भूतानी पछाडलेले त्याच्या जवळ येतो. कारण का? हा आमचा आहे, तो परका नाही. तो कोणी सेलिब्रिटी मोठा नाहीये की लांबूनच बाबासारखा येतो. जवळ या. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या. मी तुमचा खरा सेवक आहे. माझ्याकडे याल तो तुम्हाला विसावा मी देईल. कारण माझ्या बापाने मला तुमच्या सेवेस पाठवलं. मी सेवा करायला आलोय, करून घ्यायला नाही आलो. तेव्हा तुमचे कठीण झालेले हृदय मी तुमचे पुन्हा ते हृदय कसे करीन? प्रीतीने भरलेले करेन. आता तसं करणार नाही. बोटाने दगडावर आज्ञा लिहिणार नाही, तर माझ्या वचनाने, माझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने तुमच्या हृदयावर मी लिहिन. की आता प्रत्यक्ष मी तुमच्या सेवेस हजर आहे. जे रंजले गांजले ते माझ्याकडे या. जे भुकेले ताणलेले ते माझ्याकडे या. कुठल्याही प्रकारचे नानाविधीने रोग पिडलेले माझ्याकडे या. कुठली समस्या आहे तुम्ही घेऊन माझ्याकडे या. मी ती पूर्ण करावयास समर्थ आहे. कारण की मी खरा सेवक आहे. मी माझा पुत्र आता तुमच्या सेवेस पाठवतो. खरा सेवक पाठवतो. आणि जेव्हा शिष्याने त्याला विचारलं की प्रभू, स्वर्गाच्या राज्यात मोठं कोण? हा मोठा गहन प्रश्न आहे.
आणि याचा म्हणाल की सेवेशी काय देणं घेणं आहे, पण आहे. कारण की प्रत्येक शिष्य 12 शिष्य जमा झाले. त्यांना माहिती होतं प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे, राज्य स्थापन करणार आहे. आणि हा जरी पण आता आम्ही ऐकलं की हा देवाचा पुत्र आहे, मग खचितच स्वर्गाचं पण राज्य याचंच आहे. मग आता तू आम्हाला कामगिरीवरती पाठवलं होतंस, आम्ही भरपूर कामगिऱ्या केल्या आणि तू बोललास त्याप्रमाणे आम्ही केलं. आम्ही नाही नाही म्हणलो, आहे का नाही? तुझी आज्ञा आम्ही मानली. तू सेवा करायला आम्ही पण तुझी आज्ञा मानली, तुला गुरु मानून आम्ही पण सेवा केली. मग आम्हाला प्रतिफळ काय, सेवेचं प्रतिफळ काय मिळणार आहे? आमची सेवा कोणत्या दर्जाची आहे? तो स्वर्गाच्या राज्यात मोठा आता कोण आहे? पेत्र आहे का, जो घडी घडी तुला विचारत असतो, तुझ्या जवळ असतो? याकोब आहे का? योहान आहे का, जो तुझ्या हृदयाशी टेकलेला असतो? आंद्रिय आहे का, जो लोकांच्या समस्या तुझ्यापर्यंत घेऊन येतो? कोण आहे आमच्यापैकी स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? काही 2 भाऊ जे उजवीकडे डावीकडे बसायला बघतायत, त्यांची सेवा मोठी आहे का? ते स्वर्गाच्या राज्यात मोठे होणार आहेत का? आम्ही एवढी सेवा केली तर आम्हाला मोठे पण काय? पण ते एवढे ओळखत नाहीत की सेवा करणाऱ्यांचा जो बाप आहे तो त्यांच्या समोर बसलाय आणि तो काय करतोय. स्वर्गातून ज्याने वैभव सगळं त्यागून तुमच्यासाठी सेवक म्हणून आला, अजून पण त्यांना विसर पडतोय. आणि ते अजून पण म्हणतात की ज्याने आमच्यासाठी स्वर्ग त्यागला, आम्ही त्याला विचारतो की आता स्वर्गाच्या राज्यात मोठं कोण आहे? आता सांग आमची सेवा कुठपर्यंत पोहोचली. हा, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उत्तर दिलं. बाळाला जवळ घेतलं आणि सांगितलं की जो कोणी ह्या बालकाप्रमाणे होत नाही तोपर्यंत त्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही. मग इथं त्यांचा जो मूळ प्रश्न होता की मोठा कोण, हे तर बाजूलाच राहील. पण तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेशच करता येणार नाही. कुठपर्यंत? जवळ त्या बालकाप्रमाणे होत नाही तोपर्यंत. म्हणजे कसं? चिकूला जर आपण आज उदाहरण घेतलं, आईने त्याला 4-5 फटके मारले, धपाटे मारले, तो तात्पुरता रडन, बाहेर जाईन थोडा रुसून. पण आईने बापाने जेव्हा त्याला हात पसरून 5 मिनिटं असं केलं, तो ते कसा काय येईल? धावत येईल. तो ते मनात ठेवेल काय? मग सेवा करण्याचं हृदय कसं पाहिजे? आमचा मान अपमान निंदा होत असते, कोणी आम्हाला बघून तोंड फिरवत असतं, म्हणून आपल्याला पण त्या बालकाप्रमाणे देवाच्या जवळ जायचंय. त्या बालकाप्रमाणे आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. तेव्हा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळेल. मोठं कोण हे माहित नाही, पण प्रवेश मिळेल. येशू ख्रिस्ताने फार गहन गोष्टी सांगितलेल्या. जेवणास बसणारा मोठा की वाढणारा मोठा? कोण मोठा? तर परमेश्वर म्हणतो तुम्ही जेवायला बसलेले आणि मी तर तुमच्यामध्ये वाढणारा सा. हे पण लोकांच्या लक्षात येत. इथं जो वाढणार आहे तो लीन आणि नम्र आहे. आणि परमेश्वर म्हणतो माझा आत्मा घालून मी स्वतः माझा पुत्र पाठवतो. खरी सेवा त्याच्याकडून सेवा. माझ्या पुत्राकडून पहा तुम्ही तो काय करतोय. जितके मी संदेश पाठवले अजून तसं त्यांना करता आलेलं नाही. ते प्रत्येक जण उन्हा भरलेला आहे. प्रत्येक जण शलमोन असो, दावीद असो, मोशे असो, प्रत्येक जण थोडा थोडा उन्हा आहे. परफेक्ट सेवक कोण आहे? कोण आहे जो माझ्या या जमिनीची मशागत करेल? जी पापाने माझी जमीन, जे मी झाडं लावले होते त्या जमिनीवरती
ते त्यांनी स्वतःनी काटेकुटे ओढून घेतले, तो कोण आपल्या हाताने ते काटेकुटे दूर करील? कारण की ते काटेकुटे दूर करताना त्याचे हात जखमी होते, ते दगड धोंडे उचलताना ते त्याच्या पायावर पण पडू शकते, काम करता करता तो घायल होऊन पडू पण शकतो, कारण की इतकं पाप जमिनीवरती झालं. कोणचा सेवक, माझा सेवक असा कोण आहे की माझ्या या जमिनीची मशागत करेल? मी तर मोठ्या आशेने सृष्टी निर्माण केली, मी तर देखभाल करतो, मी बरोबर करतोय सर्व, पण आता वेळ आहे की माझी प्रीती लोकांना कोण कळवून आणेल? त्यांना अंधकारातून प्रकाशात कोण आणेल? कोण त्यांना माझं वचन समजून सांगेल की मी कसा प्रीतीने भरलेला देव आहे? तर एकच, माझा पुत्र तुमच्या सेवेस मी पाठवतो, ह्याचे तुम्ही ऐका आणि याच्या चालण्याप्रमाणे तुम्ही चाला. खरा सेवक प्रभू येशू ख्रिस्त. आपला प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतोय? तो काय म्हणतो? आमच्या प्रभूने खरी सेवा करण्यास व खरा सेवक होण्यास लागणारे सर्व गुण आम्हाला सांगितले, लपवले नाही. मी जर परमेश्वराचा सेवक आहे, मी त्याचा पुत्र असून जर तुम्ही सेवा करायला आलो आहे, तर सेवा करण्यास लागणारे गुण कोणचे कोणचे हे मी तुम्हाला सांगतो. ती तुमच्या अंगीकारण्याची तयारी आहे का? तुम्हाला सेवक व्हायचंय, तुम्हाला सेवा करायची आहे, माझ्याकडे पाहून तुम्हाला चालायचंय, स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला मोठं व्हायचंय, स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला प्रवेश मिळवायचा आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल? कोणत्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला? तर तुम्ही ऐकून घ्या. आपण पाहू मत्ती याचा 4 अध्याय आणि 7 अध्यायापर्यंत देवाने सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने, सेवा करायची असेल तर तुला परीक्षा द्यावी लागेल आणि ही तुझी तयारी पाहिजे. सेवा करण्यास बाहेर निघशील तर तुझी परीक्षा होईल, सुरुवातीलाच होईल. काही परीक्षा द्यायची तुझी तयारी आहे? प्रश्न पहिला. दुसरा, कोणावर राग करू नको, कोणाचा खून करू नको. खून नुसता चाकू भोसकल्याने होत नाही, खून बोलण्याने होतो. चाकू मारल्याने माणूस एक वेळ मरून जाईल, पण बोलण्याने माणूस जन्मभर मरत राहतो. त्याचं बोलणं स्मरण करून करून ते त्याच्या हृदयाला नेहमी पोचणार असतं. तिसरी गोष्ट, स्वतःला शुद्ध ठेव, व्यभिचार करू नको. चौथी गोष्ट, सुडाची भावना मनात आणू नको, प्रेम व सर्वांगपूर्ण शील ठेव, खरे खोटे करत बसू नको. आपले अन्न जलाशयावर सोड, म्हणजे आपला दान धर्म गुप्तपणे कर. निरंतर प्रार्थना करीत राहा. सेवा करतोस तर सर्व चिंता व भिस्त तू देवावर सोडून दे. काय मान आणि काय अपमान, हे सर्व गुण तू अंगीकारू इच्छितोस काय? जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो, जो कोणी माझा सेवक होऊ पाहतो, तर त्याच्या अंगी हे गुण असणं गरजेचं आहे. कारण की हे गुण माझ्या पित्याच्या अंगी आहेत आणि माझ्या पित्याला मी हे करताना बघितलं, म्हणून त्याचा पुत्र मी तुमची सेवा करतो. माझ्या बापाचं बघून मी करतो. माझ्या बापाने तुमच्याकरता ही सगळी सृष्टी निर्माण केली, तुमच्यानी तिची देखभाल झाली नाही. वेळ आहे आता कृपेची, करुणेची मी आहे. लोक म्हणतात की आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे. लोकांना हेही माहित नाही की ज्याच्या सानिध्यात 3.5 वर्ष चालले, दिवस रात्र जेवले झोपले, त्याच्याबरोबर उठले बसले, ज्याचे कृत्य बघितले, ज्याची सेवा बघितली, तरी त्याला विचारते की आम्हाला पिता दाखव म्हणजे आम्हाला पुरेस नाही. आणि देव तर म्हणतो की मी माझा आत्मा, स्वतःचा आत्माच पाठवतो.
हा माझा प्रिय पुत्र आहे, हा माझा खरा सेवक आहे, तो आरडाओरडून करून सांगणार नाही, तो पुढे प्रसिद्धीच्या मागे धावणार नाही, कितीही सेवा करील गपचूप राहील, प्रसिद्धी घेणार नाही, असा हा माझा सेवक आहे, असा हा माझा आत्मा आहे. हेही लोकांना कळून येत नाही, हेही त्या शिष्यांना कळून येत नाही, तरी ते म्हणतात आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे. खेदाने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणावं लागतं, पिता दाखवा असे मला कसे म्हणता तुम्ही लोक? पिता आणि मी एक आहोत हे माझे खरे माना, नाहीतर मी केलेल्या सेवेवरून तरी खरं माना. तरीही लोकांचे डोळे कसे आहेत? जड आहेत. आमच्यामध्ये कोणते काय काय पाहिजे? सेवा. जर सेवा करायची आहे तर तुला परीक्षा द्यावी लागेल, ही तुझी तयारी पाहिजे. राग आणि खून हे तर नाहीच करायचं आहे. स्वतःला शुद्ध ठेव, व्यभिचार करू नको, सुडाची भावना मनात आणू नको, प्रेम व सर्वांग पूर्णशील ठेव, खरे खोटे करीत बसू नको. आपले अन्न जलाशयावर सोड, दान धर्म कर पण गुप्तपणे कर, निरंतर प्रार्थना करत राहा. सेवा करतोस तर सर्व चिंता व भिस्त देवावर सोडून दे, कारण मी तुम्हास म्हटले आहे, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तो मिठाचा रुचकरपणा तुमच्यात राहू द्या. मीठ वारंवार लागते, सेवेची गरज वारंवार लागते, ती एकदाच केल्याने होत नाही. मीठ महिन्याला आपल्याला आणून ठेवावं लागतं आणि ते लागतच लागतं. व तुम्ही कसे लोकांमध्ये मिठाप्रमाणे, त्यांच्या आळणी जीवनामध्ये, त्यांच्या बेरस जीवनामध्ये तुम्ही मिठाचं काम करता. तो रुचकरपणा तुमचा असू द्या, ते सेवेचा रुचकरपणा असू द्या. तुम्ही जगाचा प्रकाश आहात, मग प्रकाशात शोभल असं काम करा. हे सर्व अंगीकार करून जेव्हा तुम्ही माझ्या जमिनीची मशागत कराल, म्हणजे दीन दुबळ्याची सेवा कराल, हे करताना तुम्हाला अडखळा येणारच, त्रास होणारच, क्लेशही होणार, पण हे सर्व सोसून जो माझ्या लोकांची सेवा करतो तो माझा खरा सेवक होईल. कोरडी प्रार्थना करून चालत नाही, विश्वास बोलून चालत नाही. प्रार्थना आणि विश्वास ही कृती आणि ही करावी लागते. हा सेवेचा भाग आहे. जो निरंतर चालतो, जो निरंतर याचे गुण जो अंगीकारतो, तो हे करू शकतो. सेवा म्हणजे प्रेम आहे, आणि प्रेमामध्ये माणूस इतका गुंतून जातो की त्याला समोरचं काही दिसत नाही. उदाहरण दुसऱ्या धर्मामध्ये पण फार चांगले आहेत. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं नव्हतं, होणार होतं, आणि कृष्ण दुर्योधनाकडे न राहता विदुराच्या घरी गेले. कोणाच्या? विदुर, जो हस्तिनापूरचा मंत्री होता. दुर्योधनाने सांगितलं की माझ्याकडे राहा, माझ्याकडे पाहुणचार घे. पण तो कसा फक्त वर पांगीपणा होता, त्याचा वर प्रेम होतं. दुर्योधनाचं खरं प्रेम होतं का? नव्हतं. इथे विदुर होता, सात्विक माणूस होता, चांगला माणूस होता, आणि कोणाशी देणं घेणं तो नव्हता त्याचं. म्हणजे कोणत्या बेकार कारवायामध्ये तो गुंतलेला नव्हता. आणि त्याची पत्नी कृष्णाची खूप मोठी भक्त होती. आणि जेव्हा श्रीकृष्ण सांगितलं मी याच्या घरी जातो, मी याच्या घरी जे मिळेल ते मी खाईल, तर मग श्रीकृष्ण जाऊन जेव्हा विदुराच्या घरी बसले जाऊन, आणि विदुर बाहेर गेलेले होते, आणि त्याची पत्नी होती विदुराची, तिने बघितलं श्रीकृष्ण आला. अरे
एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला, सगळं सोडून, राजवैभव सोडून माझ्या घरी आला, आणि माझी तर त्याच्यावर भक्ती आहे. मग काय करून काय नाही तिला असं झालं. म्हणजे बस 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 काय करू मी तुझ्यासाठी. तर त्याला इकडं इथं बस, इथं नको बसू, इथं बस, इथं नको बसू, इथं बस, चांगल्या ठिकाणी बस. आणि मग तिने नुसतं बसवलं आणि म्हणलं आता जेवण काय करू तुझ्यासाठी. म्हणून काही पण बनवते. जेवण बनवायला वेळ लागतो, जेवण वेळ लागतो, पण तोपर्यंत माझा देव उपाशी राहील. ज्याच्यावर माझं प्रेम आहे तो उपाशी राहील. मग काय करू आता. काहीच नाही घरामध्ये. केळं आहे तर केळं तिने घेतले, श्रीकृष्णाच्या समोर खाली बसली आणि ती कृष्णाला केळं चारायला लागली. केळं चारायला लागली, पण त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या प्रेमामध्ये ती एवढी विसरून गेली की ती केळ स्वतः खात होती आणि साल श्रीकृष्णाला देत होती. आहे ना. आणि महत्वाची गोष्ट, त्यांनी ते ग्रहण केली, साली खाल्ल्या त्याने, एकही प्रश्न न करता, आणि हसत खाल्ल्या. मग आता ही काही चांगली शिकण्याची गोष्ट नाही आहे. प्रेम कसं असावं चांगलं नाही. सेवा कशी असावी, देवावरती एवढी सेवा की मी देवासाठी काय करू. ज्या वेळेस त्यांनी, मग ते विदुर जेव्हा आला आतमध्ये आणि त्यांनी बघितलं का हे तू काय करते म्हणून. मग काय झालं, केळं चारते. अरे म्हणजे केळं नाही चारलं तू, त्याला साली चारलं, स्वतः केळं खाल्ले सगळे. तर काही नाही, कृष्ण हसला फक्त, काही नाही. तर आमचा परमेश्वर जो त्याच्या फक्त प्रार्थनेने आणि त्याच्या आराधनेनेच फक्त खुश होतो, इतरांची सेवा कर, तुला भरभरून आशीर्वाद देतो, माझा आत्मा मी तुझ्या ठाई घालतो. हे जर त्या लोकांची संस्कृती आहे तर ही प्रेमाची संस्कृती चांगली आहे. आणि ही जरी अगोदर झाली आहे तरी प्रभू येशू ख्रिस्ताने अपूर्ण ते पूर्ण केलंय. काही त्यांच्यामध्ये उणेपणा ते पूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताने केला, मी ते पुरा करतो. इथं त्यांनी साली खाल्ल्या, पण इथं प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी त्या काट्याचे फटके खाल्ले. केळाची सालच काय चारत बसली. सत्य तर मी ग्रहण करतोच, पण मी त्याच्या पुढे जातो, एक पाऊल तुझ्या पुढे. मी तुझे पाप आता मी माझ्यावर घेतो. तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे की तुला माझ्याशिवाय काही दिसत नाही. मग मी तुझ्यासाठी काय करतो, हे बघ, तुझे हात जे वाईट कृत्य करत होतं ते मी स्वतः खेळ ठोकून घेतो. जे पाय तुझे व्यभिचाराकडे चालले होते ते बघ, मी स्वतः त्याला जखडून घेतो. जो वाईट विचार करत होतास तू तुझ्यासाठी, हे बघ मी काट्याचा मुकुट, हे काय, हे अंकुंचन आहे. जसं हत्तीला तो अंकुश असतो की इकडे इकडे पळायला लागलो तर त्याला मारतात, तसं तुझे विचार जे इकडे इकडे पळत होते ते विचार, सर्व विचार, घाणेरडे विचार पुढे जाऊ नयेत म्हणून एक काट्याने मी त्याला बंदिस्त करतो. हे सर्व तुझ्यासाठी मी करतो. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तू दाखवून दिलंस मला, पहिलं दाखवून दिलंस खूप. आता मी नवीन बनून आलोय, मी पूर्ण करायला आलोय. तू मला साली चारल्या, तू मला उष्टे बोरं चारले, तू माझी सेवा केली, तू माझ्यासाठी सगळं काही केलंस. आता वेळ माझी बघ, मी आता काय करतो सेवा. 2 पाऊल पुढे चालतो याच्या. तुझ्यासाठी मी वधस्तंभावर जातो. तुझं प्रेम मी असं तुला व्यक्त करून दाखवतो, कारण मी खरा सेवक. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय खरा सेवक आणि खरा मार्गदर्शक
कोणी नाही. मग तो काय म्हणतो, जर तू हे सगळं सहन करशील, तुला अपमान होईल, तुला क्लेश होतील, तुझी निंदा होईल, तुला दुःख होईल, तुला चालायला त्रास होईल, तुला सेवेचा कंटाळा येईल, पण ह्यामधून जेव्हा तू मला अनुसरून जेव्हा हे सर्व गुण अंगीकारशील चलशील, तेव्हा प्रभू काय म्हणेल तुझ्याविषयी. मोठं वाक्य आहे सगळ्यात, आणि जे प्रत्येक मुलाला आपल्या बापाकडून ऐकायला आवडतं. कोणचं वाक्य? तेव्हा प्रभू म्हणेल, शब्बास विश्वासू व भल्या दासा, तू थोडक्यात विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करेन. तू थोड्या सेवेमध्ये विश्वास राहिलास, मी तुला मोठी सेवा देईल. कारण खरा सेवक मी आहे आणि माझा अंगीकार तो केलास. म्हणून परमेश्वराची सेवा आपण सर्वांनी केली पाहिजे. सुरुवातीपासून आपल्या यहोवा परमेश्वराने सेवेचा कित्ता घालून तो कित्ता आपण पुढे नेला पाहिजे. प्रभू करो हे वचन आपल्या सगळ्या